नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या म्हणजे आपल्या घरातील दिव्यांसोबतच आपल्या वंशाच्या दिव्यांचे म्हणजेच आपल्या मुलांचे कौतुक करण्याचा दिवस. या दिवशी आपण मुलांना कणकीच्या दिव्यांनी ओवाळतो. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना देखील करतो. पण मुलांना ओवाळल्यानंतर ते दिवे आपण नेमके कुठे ठेवतो? नेहमीच्या ठिकाणी? थांबा. जर तुम्हाला तुमच्या मुलांची खरोखरच भविष्यात प्रचंड प्रगती व्हावी असं वाटत असेल, त्यांना अभ्यासात यश मिळावं आणि त्यांच्यावरची सगळी वाईट नजर दूर व्हावी असं वाटत असेल, तर आजच्या दिवशी हे ओवाळलेले दिवे घरामध्ये अशा काही खास आणि चमत्कारिक ठिकाणी ठेवायचे आहेत, ज्याची माहिती आजपर्यंत तुम्हाला कोठेही कदाचित मिळाली नसेल. या जागा कोणत्या आहेत आणि तेथेच दिवा का ठेवायचा, या मागचं शास्त्र काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे अगदी सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रानुसार दीप अमावस्याला मुलांवरून ओवाळलेले कणकीचे हे दिवे सकारात्मक ऊर्जेचे मुख्य स्तोत्र बनतात. म्हणूनच ते घराच्या विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने तिथली नकारात्मकता नष्ट होऊन शुभ लहरी निर्माण होतात. या दिव्यांच्या ऊर्जेमुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता देखील वाढते. त्यांच्या अभ्यासातील व करिअरमधील अडचणी दूर होऊन त्यांना चौफेर प्रगती साधता येते. तसेच यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची वाईट नजर, आजारपण आणि संकटापासून रक्षण होते. तुम्ही 2 दिवे करत असाल तर ते ज्ञान आणि आरोग्य किंवा यश आणि कीर्ती यांचे प्रतीक मानले जातात. हे दिवे मुलांचे जीवन सर्व बाजूंनी प्रकाशमय करतात. आपल्या भारतीय संस्कृतीत 5 या आकड्याला खूप महत्त्व आहे. हे 5 दिवे मानवी शरीरातील पंचप्राणांचे व्यान, अपान, समान, उदान आणि प्राण यांचे प्रतीक आहेत. मुलांच्या प्रगतीसाठी याचा अर्थ मुलांना 5 दिव्यांनी ओवाळल्याने त्यांच्या शरीरातील पंचप्राण जागृत आणि संतुलित राहतात. हे 5 दिवे मुलांच्या बुद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि सुरक्षिततेसाठी प्रतीक आहेत, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. दीप अमावस्याचा संपूर्ण दिवाविधी. दीप अमावस्याला मुलांच्या प्रगतीचे सातत्य टिकून राहण्यासाठी खंडित न होणारे अखंड कणकीचे दिवे केले जातात, ज्यासाठी गव्हाच्या पिठात साखरेऐवजी गुळाचे पाणी आणि साजूक तूप घालून कणिक घट्ट मळून घेतली जाते. गुळामुळे दिव्याला पवित्र गोडवा येतो आणि दिवा कडक बनतो. या मळलेल्या पिठाचे एकसारखे 5 दिवे तयार करून ते मोदकाप्रमाणे वाफेवर छान उकळून घ्यावेत, जेणेकरून ते नंतर वितळत नाहीत. दिवे पूर्ण थंड झाल्यावर त्यात कापसाची लांब किंवा गोल सरळवात व्यवस्थित मध्यभागी बसवावी. शेवटी या दिव्यांमध्ये देवाचे लाडके शुद्ध साजूक तूप काठोकाठ भरून पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून हे दिवे प्रज्वलित करावेत. आता मुलांना पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून पाठावर बसवावे आणि त्यांच्या कपाळावर हळद, कुंकू, अक्षता हे सर्व लावून कणकीच्या दिव्यांच्या ताठाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा प्रमाणे ओवाळावी. ओवाळून झाल्यावर मुलांची नजर काढावी आणि गोड नैवेद्य भरवून त्यांना आशीर्वाद द्यावा. त्यानंतर हे प्रज्वलित केलेले दिवे मुलांच्या उत्तम भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी देवघर, अभ्यासाचे टेबल, घराचा मुख्य उंबरठा, तुळशी वृंदावन
आणि दक्षिण दिशेला नेऊन ठेवावेत. हे दिवे थेट जमिनीवर न ठेवता खाली हळद कुंकवाची रांगोळी काढून त्यावर विड्याचे पान किंवा छोटी ताटली आसन म्हणून नक्की ठेवावी. सखींनो, बऱ्याच जणींना हा प्रश्न आता पडतो, औक्षण केलेले दिवे याच ठिकाणी का ठेवावेत? तर ऐका, मुख्य देवघर, पूजाघर, मुलांना ओवाळल्यानंतर सर्वात पहिला मुख्य दिवा देवघरात देवाच्या मूर्तीसमोर ठेवल्यानं मुलांच्या बुद्धीला सात्विक ऊर्जा मिळते, घरातील नकारात्मकता दूर राहते आणि देवाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहतो. आता दिशा कोणती? तर देवघरातील हा दिवा लावताना त्याचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, कारण या दिशा ज्ञान आणि प्रगतीचा कारक मानला जातो. आता दुसरा दिवा, मुलांचा अभ्यास कक्ष किंवा अभ्यासाचे टेबल. मुलांच्या करिअर आणि शिक्षणात उत्तम प्रगती व्हावी यासाठी एक दिवा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा ज्या टेबलवर ते अभ्यास करतात तिथे ठेवल्याने दिव्यांचा प्रकाश हा ज्ञानाचे प्रतीक आहे. अभ्यास करण्याच्या ठिकाणी दिवा ठेवल्याने मुलांची एकाग्रता वाढते, आळस देखील दूर होतो आणि त्यांना अभ्यासात यश मिळते. आता दिवा तिसरा, घराचा मुख्य उंबरठा म्हणजेच प्रवेशद्वार. घराचा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना किंवा उंबरट्यावर दिवा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, मुख्य द्वारामध्ये दिवा ठेवल्याने साक्षात लक्ष्मी मातेचे आगमन घरात होते. तसेच बाहेरून येणारी कोणतीही वाईट शक्ती, बाधा किंवा वाईट नजर मुलांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यापासून त्यांचे संरक्षण होते. आता चौथा दिवा, तुळशी वृंदावन म्हणजे अंगण. तुमच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत असलेल्या तुळशीजवळ एक दिवा आवर्जून ठेवावा. तुळस ही विष्णूंना प्रिय आहे. तुळशीजवळ दिवा लावल्याने मुलांचे आरोग्य उत्तम राहते, त्यांना दीर्घायुष्य लाभते आणि घरात सुख समृद्धी नांदते. आता पाचवा दिवा, घराची दक्षिण दिशा म्हणजे पितरांसाठी. दीप अमावस्येला घरातील दक्षिण दिशेला विशेषतः कणकीचा एक दिवा तोंड करून ठेवावा. याचा फायदा दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. या ठिकाणी दिवा ठेवल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने मुलांच्या आयुष्यातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. आता आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. कणकीचे दिवे दीप अमावस्येला गव्हाच्या पिठात गूळ आणि पाणी घालून उकडलेले कणकीचे दिवे बनवावेत. त्यात साजूक तूप आणि कापसाची सरळ वात घालून मुलांना ओवाळावे. रांगोळी आणि आसन दिवे थेट जमिनीवर न ठेवता त्याखाली पाटावर किंवा जमिनीवर छान हळद कुंकवाची रांगोळी काढावी आणि दिव्यांच्या खाली छोटी ताटली किंवा शक्यतो विड्याचे पान आसन म्हणून ठेवावे. आता चौथी टीप, औक्षण पूर्ण झाल्यावर मुलांची नजर काढायला अजिबात विसरू नका. नजर काढण्यासाठी तुम्हाला हातामध्ये पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे. ते मुलांवरून 3 वेळा उतरून आपल्या घरातील तवा गरम करून त्याच्यावर जाळून टाकावे. यामुळे मुलांमधील सर्व नकारात्मकता जळून जाते आणि आपली मुलं पॉझिटिव्ह राहतात. त्याचप्रमाणे ओवाळणे झाल्यावर मुलांना पिठाचा दिवा किंवा घरात बनवलेला गोड पदार्थ जसे की खीर, पुरी किंवा शिरा खाऊ घालावा. या पद्धतीने दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन करून योग्य ठिकाणी दिवे ठेवल्यास मुलांचे भविष्य नक्की प्रकाशमय आणि यशस्वी होईल.
तर मग यंदाच्या दीपामावश्याला आपल्या वंशाच्या दिव्यांचे म्हणजेच आपल्या मुलांचे असे शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण नक्की करा आणि हे पवित्र दिवे योग्य ठिकाणीच ठेवा. त्यांचे भविष्य प्रकाशमय करा. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला खरोखरच मनापासून आवडली असेल तर एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शास्त्रयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना दीपामावस्येच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. दीपज्योती नमस्तुते. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.